सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। अवघ्या राज्यात लक्ष लागून राहिलेले महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे सोमवारी अर्ज दाखल करत आहेत। अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी आपल्या कुटुंबासह रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री कालभैरवाचं दर्शन घेतलं। छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालाही अभिवादन केलं। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातल्या लढ्याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून आहे। सोमवारी स्वाभिमानचे उमेदवार निलेश राणे अर्ज दाखल करतायत। यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते दाखल झाले आहेत। सकाळी अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी आपल्या कुटुंबियांसह रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री कालभैरवाचं दर्शन घेतलं। त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालाही अभिवादन केलं। त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालाही अभिवादन केलं। स्वाभिमानचे उमेदवार निलेश राणे दर्शन घेऊन या ठिकाणी बाहेर पडलेले आहेत। माजी मुख्यमंत्री संस्थापक अध्यक्ष नारायण राणे आहेत, निलेश राणे आहेत, उमेदवार नितेश राणे आहेत। या सगळ्यांनी दर्शन घेतलं। बरेच दिवसांनी थोड्याच वेळात ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। स्वाभिमानचे कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रातून दाखल झालेले आहेत। विशेषतः सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते दाखल झाले पाहायला मिळतात। निलेश राणे कार्यकर्त्यांशी चर्चा करताना दिसत आहे आणि आता थोड्याच वेळात ते आपला उमेदवारी अर्ज आहे तो उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघणार आहेत। मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची फौज जी आहे फौज पाहायला मिळते। पण बघते निलेश राणे यांच्या मातोश्रीसह नीलमताई पण पाहायला मिळत आहेत, स्वतः आहेत। नारायणराव राणे साहेब पण या ठिकाणी उपस्थित आहेत। सगळं हा जो लवाजमा आपल्याला आहे हा पाहायला मिळतोय। थोड्याच वेळात जो आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना होतोय। आपण बघतोय उमेदवार निलेश राणे आहेत। कार्यकर्त्यांचा मोठा गराडा पाहायला मिळतो आहे। स्वतः राणे साहेब आहेत आणि दर्शन घेतल्यानंतर राणे साहेब
आणि निलेश राणे साहेब जे आहेत हे निघालेले आहेत. थोड्याच वेळात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. थोड्याच वेळात स्वाभिमानचे जे उमेदवार आहेत निलेश राणे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर स्वाभिमानची मोठी सभा होणार आहे. भरत केसरकर, सिंधुदुर्ग लाईव्ह, रत्नागिरी.